सरकार हा व्हिडिओ कधी पण डिलीट करू शकतं। गोदी मीडिया आणि सरकार कुठल्या थराला जाऊन खरं दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, हा व्हिडिओ पहा जरा। राम के अपमान, कश्मीर में धारा 370 की बहाली और भारत में नेपाल जैसी स्थिति पैदा करने तक पहुंच गया। वही सनातन विरोधी गैंग, भारत विरोधी लोग, सब लोग मिलकर एक मंच पर इकट्ठा हो गए। पुलिस की गाड़ियों को किस तरह से तोड़ा। म्हणजे हे भारत विरोधी लोक होते, तर त्यांच्या हातात भारताचा झेंडा काय करत होता? मग हे सरकारचे देशभक्त कोणता झेंडा फेकून अपमान करायला लागलेत आणि देशावरचं खरं प्रेम दाखवालेत? आणि खरंच नेपाळ आणि बांगलादेश सारखं सत्तापलट करण्याच्या बेतात होते, तर का फक्त एका मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी गोळा झालेले? आणि उगच मागत होते का ते, ज्याच्या कार्यकिर्दीत 152 पेपर लीक आणि 7 करोडपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना चूक नसताना त्रास सहन करावा लागला, त्याची भरपाई कोण देणार? क्या आपको ये बातचीत के मूड में दिखाई दे रहा बातचीत आणि बसून बोलायच्या गोष्टी करायला हा माणूस गेले 1 महिनाभर जंतर मंतरवर बसून होता, तेव्हा कोण का फिरकलं नाही? लगभग 50 पुलिस वाले घायल हुए हैं। होय, फक्त पोलीसवाल्यांनाच लागलं वाटतं, बाकीचे जे विद्यार्थी त्यांना काहीच लागलं नसणार, कारण ती पूर्ण हेल्मेट कवच घालून आलेले ना, आणि त्यांच्या हातात हत्यार तर होतच। प्रदर्शनकारियों ने चुन चुन कर इन पुलिस वालों पर पत्थरों से हमला किया। चून चून करून म्हणजे एक एक करून मारले त्यांना? मारायला कोणती बंदूक आणलेली त्यांनी त्यांच्या हातामध्ये? दगडाने हल्ला केला तर मग हे पोलीस काय फेकालेत? कागदाचे गोळे? आणि हा एक विद्यार्थी मीडियाला मध्यरात्री काय दाखवायला लागलेला आहे? एक दगडाने भरलेला ट्रक, तो पण एवढ्या हाय सिक्युरिटी असणाऱ्या एरियात आला कसा? वारे सरकार, त्या दगडांची साईज तर बघा, एखादा दगड फट्ट करून डोक्यात बसला तर माणूस जागेवर जगेल का मरेल याचा पण विचार आला नसेल का त्यांच्या मनात? ऐसे कितने लोग आपको ऐसा लगता है कि ये नीट परीक्षा की तैयारी। आता ह्यात काय लॉजिक आहे? ह्यावर आता मी काय बोलू? आता उरलेलं खरं मी सांगतो तुम्हाला, सरकारने पोलिसांना फ्री हँड दिलेला, काही पण करा, खरं हे आंदोलन मोडून काढा। पोलिसांच्या काठीला मोळे लावलेले होते, अरे ते निष्पाप जीव होते, भविष्यासाठी लढणारे, आणि हा पोलीसवाला तर स्वतःच गाडीचे काच फोडताना सापडले आहे। आणि हे पोलीसवाले पण नाही, त्यांच्या हातात काट्या देऊन मारण्याची परमिशन दिली आहे। आणि हे दुसरीकडे बघा, पोलिसांची वर्दी दिली आहे, नेमप्लेट नाही, आणि चेहऱ्यावर दाढी पण आहे। हे कोण आहेत पोलिसांच्या वेशात? भाड्याची गुंड? आणि हे तर बघा, एका मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर हा पोलीसवाला काठी मारत आहे, त्याला लाज वाटली नसेल का? मला नाही वाटत आता आणखी मला काय सांगायची गरज आहे। तुमच्या अंधभक्त मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्याचे पण जरा डोळे उघडू देत।